पोलीस खात्यावर बरेच प्रश्न उपस्थित होतात। FIR पोलिसांनी का घेतली नाही? पोलिसांवर कुणाचा दबाव होता का? त्यांनी कुणाच्या फोन आल्यानंतर FIR घेण्याचं टाळलं? गृह खातं या पोलिसांवर काही कारवाई करणार आहे की नाही? आणि एकूण अजित पवार यांच्या विमान अपघातामध्ये कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? असे सगळे सवाल ना फक्त विरोधक पण सत्ताधारी पक्षातले नेते सुद्धा उपस्थित करतात। नाही, कविताजी, ज्यावेळेला दादांचा अपघात झाला, सर्वप्रथम मी अशी मागणी केली होती की या विमान कंपनीला आधी इमिजिएटली बंद केलं पाहिजे। मुद्दा क्रमांक 2, माननीय अजित पवार साहेबांच्या मृत्यू मागे काही घातपात आहे का याची चौकशी झाली पाहिजे। हे जसं आमच्या इतर सहकाऱ्यांना वाटतं तसं ते आम्हालाही वाटतं आणि ते अतिशय प्रामाणिकपणे वाटतं। ते झालंच पाहिजे। आपण आजच्या पुरतं बोलूया। DGCAचा जो रिपोर्ट आलेला आहे, आपण अनेक एव्हिएशन एक्सपर्ट्सला जर आपण बघितलं तर या सगळ्या विषयामध्ये अतिशय कडक कारवाई, अत्यंत कडक कारवाई या कंपनीवरती सुद्धा होईल, फौजदारी स्वरूपाची कारवाई सुद्धा होईल। या विषयामध्ये काय घडलेलं आहे ते आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे। या विषयामधला FIR दाखल होऊन बारामतीमध्ये त्याचा तपास सुरू आहे। CIDची यंत्रणा समांतर त्याचा तपास करते आणि राज्य सरकारनं 3-4 दिवसापूर्वीच केंद्र सरकारला असं कळवलंय की लोकांच्या मनामध्ये याविषयी शंका आहे आणि कुठेही माननीय अजितदादांच्या मृत्यू मागे काही घातपात असेल तर तो समोर आला पाहिजे। याकरता CBI चौकशीची मागणी आपण केलेली आहे, म्हणजे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केलेली आहे आणि निश्चितपणे या सगळ्यामध्ये CBIची चौकशी होणार आहे। आमच्या भगिनी रुपालीताई असतील, महेशराव असतील, या सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे की हा कंपनीवाला माणूस याला कोणी वाचवण्याचा प्रयत्न करतोय वगैरे असा विषय अजिबात नाही। मुद्दा एक आहे की अनेक शंका आहेत आणि प्रत्येकाच्या शंकांचं निरसन झालं पाहिजे, कारण अजितदादा हे महाराष्ट्राचं अतिशय लाडकं व्यक्तिमत्व होतं। त्यांच्या जाण्याचं दुःख सगळ्यांनाच आहे। तसं ते माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे, त्यांनी ते अनेक वेळा बोलून दाखवलेले। मला असं वाटतं की याच्यामध्ये फेअर तपासाकरता जो काळ आपल्याला दिला पाहिजे तो फेअर तपासाचा काळ दिलाच गेला पाहिजे। या कंपनीवरती रुपालीताई आपला जो पिंक पॉइंट तुम्ही केलेला आहे, या कंपनीला कोणी वाचवतंय का? अजिबात वाचवत नाहीये। दुसरा विषय, आज ज्या पद्धतीनं FIR दाखल करण्याकरता काही आमदार राज्यामधले आक्रमक झाले, मला असं वाटतं याच्यामध्ये आपण जे म्हणताय की एका डिसिप्लिनचा फोन आला, तो का आला असावा? तर इथं एक वेगळा FIR दाखल, ऑलरेडी आपल्याकडे FIR दाखल आहे, आपण CIDचा तपास करतोय, आपण CBI न समांतर चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी आपण केलेली आहे।